नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 29 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाने जगातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचालित बँक, जिचं नाव आहे RYT बँक, लॉन्च केली आहे? त्याचे उत्तर असेल ऑप्शन बी, मलेशिया। मलेशिया या देशाने RYT ही जगातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचालित बँक लॉन्च केली आहे। ओके, तर चला, मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूया बघा आपण। ऑगस्ट 2025 मध्ये मलेशियाने जगातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचालित बँक म्हणजेच RYT बँक लॉन्च केली आहे। ही बँक YTL ग्रुप आणि सिंगापूर आधारित SEA लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त पुढाकारातून साकार झाली आहे आणि तिला जगातील पहिले AI संचालित बँक म्हणून सादर करण्यात आली आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑगस्ट 2025 मध्ये तेल शुद्धीकरण कंपनी नायरा एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, तैमूर अब्बास गुलिएव। ओके, तर तैमूर अब्बास गुलिएव यांची नुकतीच नायरा एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। ओके, प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। ओके, तर चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय नौसेनेची पहिल्याच वेळेस एक दिवसामध्ये दोन आधुनिक फ्रिगेट्स INS हिमगिरी आणि INS उदयगिरी यांना कुठे कमिशन करण्यात आले? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, विशाखापट्टणम। तर बघा, विशाखापट्टणम या ठिकाणी भारतीय नौसेनेची पहिल्याच वेळेस एक दिवसामध्ये 2 आधुनिक फ्रिगेट्स म्हणजेच INS हिमगिरी आणि INS उदयगिरी या दोन्हीही ज्या फ्रिगेट्स आहेत त्या लॉन्च करण्यात आले आहेत। ओके, कमिशन करण्यात आले आहेत। तर विशाखापट्टणम या ठिकाणी त्या कमिशन करण्यात आले आहेत। ओके, तर लक्षात ठेवा प्रश्न। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, फिडे बुद्धिबळ जागतिक कप 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, गोवा, भारत। ओके, तर भारतातील गोवा या राज्यामध्ये फिडे बुद्धिबळ जागतिक कप 2025 हा आयोजित केला जाईल। ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला। चला, थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल। बघा, फिडे बुद्धिबळ जागतिक कप 2025 हा जो कप आहे तो भारतात आयोजित केला जाणार असून गोवा येथे या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर ओके, बघा, 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे। ओके, तर चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, ऑगस्ट 2025 मध्ये आरोहण परियोजना कोणी सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया। ओके, तर म्हणजे जे रोड मंत्रालय आहे त्यांनी ही जी परियोजना आहे त्याचं नाव आहे आरोहण परियोजना ही चालू केली आहे। ओके, तर लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो। चला, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने अपंग व्यक्तीसाठी मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्यमी योजना सुरू केली आहे? ओके, तर बघा, मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्यमी योजना ही मला वाटतं बिहार सरकारने सुरू केली आहे। तर बघा,
ऑप्शन बी याचं उत्तर असेल बिहार. ओके. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतीच कोणत्या दिवशी दरवर्षी आयुर्वेद दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 23 सप्टेंबर. तर नुकतीच 23 सप्टेंबर या दिवशी आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. ओके. तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल. जागतिक स्तरावर एकसारखे आणि स्थिर आयोजन व्हावे, तसेच आयुर्वेदाचा समतोल तत्त्वज्ञान अधोरेखित करण्यासाठी 23 सप्टेंबर म्हणजेच शरद विषुवदिन या दिवशी हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणून निवडला गेला आहे. ओके. एवढी माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, ऑगस्ट 2025मध्ये लिथुआनिया देशाची नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर याचं उत्तर असेल इंगा रुगिनिएन. ओके. तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल. ओके. नाव लक्षात ठेवा, इंगा रुगिनिएन. ओके. तर बघा लिथुआनिया देशाची राजधानी आहे विल्नियस आणि त्याचे चलन आहे युरो. ओके. तर बघा नाव लक्षात ठेवा तुम्ही, इंगा रुगिनिएन ह्या लिथुआनिया देशाच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, ऑगस्ट 2025मध्ये ऑपरेशन संस्कार कोणी सुरू केले आहे? तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन सी डूंगरपूर पोलीस, राजस्थान. ओके. तर राजस्थानमधील जे डूंगरपूर पोलीस आहे त्यांनी हा जो उपक्रम आहे, ऑपरेशन आहे, तो सुरू केला आहे. ओके. तर चला हा जो ऑपरेशन आहे ते का सुरू केले आहे ते पाहूयात आपण. तरुणांची बायकर गँग्स तयार होऊन ते इंस्टाग्राम रील्सवर शस्त्र दहशत वेगवान बाईक स्टंट्स दाखवून प्रसिद्धी मिळवत होते. ओके. यामुळे गुन्हेगारी मानसिकता वाढत होती. तर त्याचमुळे महिलांना त्रास होत होता आणि स्टॉकिंग आणि अपघाताच्या घटना वाढल्या. त्यामुळे हे ऑपरेशन चालू करण्यात आले आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025मध्ये FSSAIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए रणजित पुन्हानी. तर रणजित पुन्हानी यांची FSSAIचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडण्यात आली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.